नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार येथील नगरपरिषदेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 194,86,86,686 रुपयांचे विकासाभिमुख व संतुलित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकाला स्थायी समितीने प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिली आहे. शहरात सर्वांगीण विकासासह सोयीसुविधांसाठी अंदाजपत्रकात मोठी तरतूद करण्यात आली आहे. नंदुरबार नगरपरिषदेचे सन 2026-27 चे विकासाभिमुख व भक्कम अंदाजपत्रक तयार करण्यात आले. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी स्थायी समितीत सदर अंदाजपत्रक प्रस्ताव सादर केला. याप्रसंगी मुख्याधिकारी राहुल वाघ, परिवीक्षाधीन अधिसंख्य जिल्हाधिकारी शिवांग सिंग, लेखाधिकारी वैशाली जगताप, लेखापाल मनाली म्हात्रे, लेखापरीक्षक निलेश बारसे यांनी परिश्रम घेऊन अंदाजपत्रक तयार केले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे दरवर्षी कालिका मातेचा यात्रोत्सव माघ शुद्ध पौर्णिमेला भरत असतो. दिनांक 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान यावर्षी महाकाली देवीचा यात्रोत्सव भरणार आहे. उद्या दिनांक 2 फेब्रुवारीपासून सोरापाड्यातील महाकाली मातेच्या यात्रेला सुरुवात होईल. आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी यात्रेच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील विविध गावातून येणाऱ्या मानाच्या तगतरावाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. विधिवत पूजा करून यात्रोत्सवाला प्रारंभ होईल. यात्रेच्या प्रारंभी कालिका देवीच्या आरतीचा मान काठी संस्थानिकांच्या वारसदारांना देण्याची परंपरा आजही कायम आहे. या यात्रेसाठी मनोरंजनाची पाळणी, विविध साहित्य, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली आहे. या यात्रेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील भाविक हजेरी लावतात. आमदार आमशा पाडवी यांच्या स्थानिक आमदार निधीतून 3 वर्षात विविध विकासकामे मंदिर परिसरात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सुनित्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात झालेल्या दिमागदार सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनित्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. छापा टाकून केलेल्या कारवाईतील दारू साठा ताब्यात घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर दगडफेक केल्याची घटना धडगाव तालुक्यातील निगदी गावाजवळ घडली. यावेळी पथकातील वाहन चालकास जप्त पिकअप वाहन पुढे घेऊन गेल्यास 12 जणांनी जीवे मारण्याची धमकी देत सदरचे वाहन बळजबरीने संशयित घेऊन गेले. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना सर्वपक्षीय शोकसभेतून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षासह क्षेत्रातील मंडळींनी श्रद्धांजलीपर व्यक्त केलेल्या मनोगतातून स्वर्गीय अजित पवार यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क आल्यावर त्यांनी दिलेली आपुलकी व प्रेमळता व्यक्त करताना शोकसभेत सर्वांनी गहिवेन सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. भांडणाच्या कुरापतीवरून लोखंडी फायटरने मारहाण करीत तरुणाला जखमी केल्याची घटना कामोद येथे घडली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे देशभरातील सर्व घटकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः ग्रामीण भाग, शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, तिलाली व तलवाडे येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृती सुधारणेसह दीर्घायुष्यासाठी शनी महाराज मंदिरात रुद्राभिषेकासह महामृत्युंजय पूजा केली. सिकलसेल तपासणी मोहिमेत नागरिकांनी तपासणी करून घ्यावी. पात्र नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. दिनांक 4 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत विवाहपूर्व व्यक्तींचे आणि प्रसूतीपूर्व गरोदर मातांचे समुपदेशन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्यसेवा सुरळीत, वेळेत व प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. रामजी आडकेकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. बोलेरो गाडीत बसवून शरीरसुखाची मागणी करीत युवतीचा विनयभंग केल्याची घटना धडगाव तालुक्यातील एका गावाच्या रस्त्यावर घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील बाहेरपुरातील चर्मकार समाजातर्फे संत रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संत रविदास जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे एकच धावपळ उडाली. शनिवारी पहाटे देखील पावसाच्या सरी काही भागात होत्या. यामुळे मिरची पथारीवर सुकविण्यासाठी टाकण्यात आलेल्या मिरच्या गोळा करण्यासाठी व्यावसायिक आणि मजुरांची धावपळ उडाली होती. येत्या 2 दिवसांत वादळासह पावसाचा अंदाज काही भागात वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मिरची व्यावसायिकांनी पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नंदुरबारातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन व बांधकाम व्यावसायिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. तसेच वेळेवर कार्यालयात न येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे नागरिकांची तासनतास फरफट होत असल्याने व्यावसायिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे निवेदन देऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. शिरपूरकरांचे आराध्य दैवत आणि खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला येत्या रविवारपासून उत्साहात सुरुवात होत आहे. सुमारे 274 वर्षाचा इतिहास लाभलेली ही यात्रा पुढील 15 दिवस चालणार असून प्रशासनाने भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी धुळे येथील देवपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक 30 रोजी हुतात्मा दिनानिमित्त शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री सती मातेच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने राज्यभर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील मनरेगा कर्मचाऱ्यांनी तहसीलदार विनायक घुमरे यांना निवेदन देत शासनाच्या उदासीनतेमुळे काळ्या फिती लावून आंदोलन केले. या मागण्यांसंदर्भात आमदार आमशा पाडवी यांनाही निवेदन देण्यात आले. 23 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. नवापूर तालुक्यातील हळदाणी येथील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेला 6 गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी 2026मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कामांसह प्रत्येक गावात म्हणजे 2 पाण्याचे टँकर आराखड्यात घेणे, अंगणवाडी शाळा दुरुस्तीचे काम करणे, जलजीवन मिशनचे अपूर्ण काम पूर्ण करणे यांसह ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या. ग्रामसभेला सरपंच छायाबाई वसंत गावेत, कंथू सुरजी गावेत, इलामजी गावेत, ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह हळदाणी, गडदाणी, मासलीपाडा, बर्डीपाडा, कन्हाळा, ढोरपाडा, गताडी आदी गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी सध्या या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश भेट दिले. शहादा शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्याचे केंद्र असलेल्या महात्मा गांधी उद्यानाच्या कायापालटसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी उद्यानातील लहान मुलांची खेळणी, उपलब्ध नागरी सुविधा, झाडे-झुडपे आणि एकूणच स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. उद्यानाचा दर्जा सुधारून ते अधिक पर्यावरणपूरक आणि सुसज्ज कसे करता येईल यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा माधवी पाटील, नगरसेवक संतोष वाल्हे, ललित छाजेड, दीपक कोळी, नगरसेविका रुपाली पवार, एकनाथ नाईक, भरत पाटील, प्रशांत पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी उपस्थित होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.